परभणी येथील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेली आनंदनगर ही वसाहत हटवण्याचा घाट घातला जात आहे। या विरोधात आनंदनगर वासियांनी शुक्रवारी 17 मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेली ही वसाहत जवळपास 100 वर्ष जुनी आहे। या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, हमाल, मजूर वर्ग राहण्यास आहे। महापालिकेने सदर ठिकाणी आवश्यक नागरी सुविधा पुरवलेल्या आहेत। असं असताना रेल्वे प्रशासनानं जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन आनंदनगर येथील घरांसाठी झालेलं अतिक्रमण हटवून मोकळी झालेली जागा रेल्वे प्रशासनाच्या स्वाधीन करावी असं नमूद केले। महापालिका आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत। या कारवाईमुळे आनंदनगरातील रहिवासी भयभीत झालेत। येथील नागरिकांनी आपलं म्हणणं प्रशासनासमोर मांडण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेलं आहे। यानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनावर स्थानिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत। चालू होती की पत्रव्यवहार करून मीटिंग घेणं हे घेणं ते सरसर कलेक्टर साहेबांची दिशाभूल करत होते। रेल्वे प्रशासनाची जमीन ही फक्त 6 गुंठे जागा आहे, ती रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहे आणि जिथे 5 एकर म्हणत आहेत, 5 एकरसुद्धा ती त्यांच्या ताब्यात आहे। जो आनंदनगर वसाहत आहे ती हे 15 एकरमध्ये, तिथं ॲक्च्युली 400 घराचं वसाहत आहे आणि ती जवळपास 150 ते 200 वर्षापासून ती आनंदनगर तिथं प्रस्तावित झालेलं आहे आणि आमची मूळ जमीन ही विद्यापीठात अधिग्रहण झालेली आहे त्या 1971ला। त्यामुळे आम्ही प्रशासनाला जागे करण्यासाठी व निदर्शनास जाऊन देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे की आम्ही कलेक्टर साहेबांना हे सांगू इच्छितो की आम्ही जागा जी आहे ती रेल्वे प्रशासनाची नसून ही राज्य सरकारची जागा आहे, ही आमची जागा आहे, सरकारी जागा आहे, ही रेल्वे प्रशासनाची जागा नाही आहे। हे फक्त दाखवण्यासाठी आम्ही डॉक्युमेंट दिले, त्याचं ॲडिशनल कलेक्टर साहेबांना आम्ही डॉक्युमेंट दिले, नकाशा दिला, 7/12 दिल्या आणि आनंदनगर वसाहतच्या लोकांचे सह्याचे पत्रसुद्धा दिले आणि त्याच्यानंतर आपण आम्ही 2001ला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो, चव्हाण साहेबांना। त्यावेळेस ते सुद्धा एक रेफरन्स देऊन आम्ही ते एक पत्र जोडले। त्यांनी पण एकदा रेल्वेची मिटिंग घेतली होती। त्यांनी त्यावेळेस बी सांगितलं होतं की रेल्वे प्रशासनाला तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे। त्यावेळेस बी रेल्वे प्रशासनाचं हेच म्हणणं होतं की आमच्या जागेबद्दल काही हे नाही, आमच्याकडे फक्त कोर्टाचा निर्णय। कोर्टाचा निर्णय हा होता की 1995ला त्यांनी एक बाजूला एक झोपडपट्टी स्थापित झाली आपल्या आनंदनगरच्या बाजूला, की 15-20 झोपड्या तिथं प्रस्तावित